नमस्कार, मी आकाश जाधव. साधारणतः एक बँकिंगचं सीझन संपल्याच्यानंतर पुढच्या वर्षी अर्थात 2024ची एक्झाम टार्गेट करण्यासाठीचा मुलं हळूहळू ज्यावेळेला तयारी करतात त्यावेळेला तयारी करत असताना त्यांच्या तयारीसाठी आपण प्रारंभ बॅच 3.0 ही ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथे 11 मार्चला दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये स्टार्ट करतोय. त्याबद्दलची माहिती आपल्याला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जर तयारी करत असाल तर व्हिडिओ तुम्ही पाहतायत किंवा नाही पाहतायत, सगळ्यात महत्त्वाचं आहे जे नवीन विद्यार्थी या एक्झामची तयारी स्टार्ट करणार आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज ह्या व्हिडिओची लिंक जिथे त्यांना पोहोचवायची आहे, सो दॅट त्यांनासुद्धा या एक्झामची बऱ्यापैकी माहिती जी त्या निमित्तानं होऊन जाईल. ओव्हरऑल हळूहळू आता कॉलेजचे एक्झाम्स आणि ह्या एक्झाम्स स्टार्ट होत आहेत किंवा ग्रॅज्युएशनचे फायनल इयरची मुलं तिथपर्यंत जात आहेत. काही मुलं त्यांनी सरळ सेवेच्या एक्झाममध्ये आपलं भविष्य आजमावून बघितलं, त्यांना असं वाटतंय की तिथल्यापेक्षा हे वालं करिअर ऑप्शन चांगला आहे. तर मला असं वाटतं हा एक योग्य वेळ आहे तुमच्यासाठी तयारीसाठी, कारण की जून महिन्यापासून पुढे जसं एकदा IBPSचं कॅलेंडर स्टार्ट झालं तसं कंटिन्युअस एक्झाम असतात. तर त्यामुळं आपल्याला सध्याची ही जे पुढचे महिने आहेत मार्च, एप्रिल आणि मे ही इतक्या चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायचे आहेत की आपल्याला पुढे या सीझनमधल्या एक्झाम 2024मध्येच तयारी आणि 2024मध्ये सिलेक्शन ही गोष्ट जी ती गाठता आली पाहिजे. तर आपली ही बॅच 11 मार्चपासून चालू होती दुपारी 12:30 ते 5:30. पहिले 4 दिवस विद्यार्थी ज्यांना डेमो वाटलं ते डेमोसुद्धा करू शकतात. ही आपली टीम आहे एक्झामसाठीची. मी एकदम अभिमानानं सांगेल की महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट टीम ही तुमच्यासमोर ह्या एक्झामसाठी तयार आहे. त्यामध्ये आपण आपलं एक्झामचं टार्गेट हे फक्त IBPS बँक एक्झाम हे समोर जरी असलं तरी वर्षभरात जर 52 रविवार असतील तर त्यापैकी 25 ते 30 रविवार एवढ्या एक्झाम्स होतील, एवढ्या मोठ्या एक्झाम्स होतील, एवढ्या नंबर ऑफ एक्झाम्स विद्यार्थी अपेअर करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या एक्झाम्स निवडणुका फ्री असतात. म्हणजे असं नाही की निवडणुका आले म्हणजे येतात. जसं सध्याला आपण स्टेट गव्हर्नमेंटचे काही ॲडव्हर्टिजमेंट पाहतोय तर ह्या बँक एक्झाम ज्या आहेत ह्या दरवर्षी ठरलेल्या शेड्यूलनं होत असतात. मग त्यामध्ये IBPSची एक्झाम झाल्या, RBIची एक्झाम झाल्या, स्टेट बँकेची एक्झाम झाल्या, बँकांशिवाय इन्शुरन्सचं सेक्टर झालं, इन्शुरन्समध्ये LICची एक्झाम आहेत, त्यानंतर इतर जनरल इन्शुरन्स कंपन्या त्यांची एक्झाम आहेत, ESIC आहे, EPFO आहे, IB आहे, या इंडिया पोस्ट आहे. ह्या सगळ्यांच्या एक्झाम ज्या आहेत त्या 1 by 1 दरवर्षी ज्या आहेत त्या होत असतात. तर साधारणतः ही बॅच आपली संभाजीनगरमध्ये स्टार्ट होते. बॅचचा वेळ 12:30 ते 5:30 आहे. बॅचची टीम आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं मी तुम्हाला त्याबद्दल सांगतोच. बॅचच्या फॅसिलिटीमध्ये तुम्हाला साधारणतः रीडिंग रूम बॉईज आणि गर्ल्ससाठी वेगवेगळी, ग्रुप ॲक्टिव्हिटी आपण कंटिन्युअस ऑर्गनाईज करत असतो, सो दॅट विद्यार्थ्यांचे ग्रुप करून जनरल अवेअरनेसच्या डिस्कशन, त्यानंतर ॲग्रिकल्चरचं डिस्कशन हा वाला पार्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे सांगायला बिलकुलही लाजणार नाही की अख्ख्या भारतात इंटरव्ह्यूचं सगळ्यात बेस्ट प्रिपरेशन हे संकल्प एज्युकेशन होतं. हो, मी भारतात म्हणतोय कारण की अक्रॉस इंडिया सगळ्या स्टेटची मुलं इंटरव्ह्यूच्या निमित्तानं हे संकल्प एज्युकेशनशी जोडल्या गेलेले आहेत. बाकी डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत किंवा तुमचं काउन्सिलिंग आहे त्यासाठी डेली फॅकल्टी अवेलेबल आहेत. त्यानंतर टेस्टचा पार्ट आहे विकली, जनरल अवेअरनेसचे लेक्चर आहेत. हा सगळा पार्ट जो आहे तो साधारणतः ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. थोडंसं पुढे या. हे आपले आतापर्यंतचे सिलेक्शन्स आहेत, याला थोडंसं अपडेट करावं लागेल. आता हा आकडा 7,500पर्यंत गेलेला आहे, ज्यामध्ये जवळपास 2,200च्या आसपास ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हा वाला आकडा अपडेट होऊन साधारणतः 4,300, 400च्या आसपास गेलेला आहे. आणि पलीकडचा आकडा 1200+ PO हे सध्याला बँकेमध्ये संकल्पचे कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काही बँका भारतामध्ये अशा आहेत जिथे ब्रँच मॅनेजरपासून ते त्याच्या अंडर असलेले PO आणि त्याच्या अंडर असलेले क्लर्क साधारणतः 7-8 लोकांचा स्टाफ असेल तर सगळ्याच्या सगळा स्टाफ हा संकल्प एज्युकेशनचा आहे. अशी सुद्धा किमया संकल्प एज्युकेशनची आहे. पुढे निकालाच्या नंतर हे ओव्हरऑल निकाल झाले, पण हे लेटेस्टमध्ये सध्याच्या एक्झामचे वेगवेगळे निकाल. जवळपास SBI PO सारख्या एक्झाममध्ये डबल डिजिट निकाल काढणं अवघड असतं, पण संकल्पचे त्याचे 30+ रिझल्ट्स आहेत. ऑफलाईन कॅम्पस आहे आपला हा. ऑफलाईन ही बिल्डिंग, त्यामध्ये इन्क्वायरी केबिनचा पार्ट झाला. त्यानंतर हा इन्क्वायरीचा पार्ट आहे. क्लासरूम्स आहेत, दोन्हीसुद्धा क्लासरूम डिजिटल क्लासरूम्स आहेत. तिथून पुढे अभ्यासिकाचा पार्ट, हा मुलींची अभ्यासिका वेगळी आहे आणि मुलांचीसुद्धा अभ्यासिका वेगळी आहे. तर त्यामुळं तो पार्ट झाला. ऑफलाईन बॅच बेसिक, तुमचे काही जेन्युइन डाऊट्स असतील त्यामध्ये ही बॅच बेसिकपासून होईल का, तर बिलकुल बेसिकपासून होईल. पहिले 4 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर करता येतील. जर जुन्या विद्यार्थ्यांना बॅच कंटिन्यू करायची असेल तर जुन्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुढे बॅच कंटिन्यू करता येईल. जर मोठा गॅप पडला असेल तर ते विद्यार्थी बॅच रिपीट करू शकतात. ऑनलाईन विद्यार्थ्यांना जर ऑफलाईनमध्ये यायचं असेल तर करता येईल का, तर बिलकुल करता येईल.
समजा लॉकडाऊन सदृश परिस्थिती असेल तर काय प्लॅन असेल, तर आता वाटत नाही तसं काय आहे म्हणून. आणि जरी असेल तर आपण वेल इक्विप्ड आहोत. आपले स्टुडिओज झाले किंवा त्यासाठीची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं आपलं पहिल्यापासून तयार आहे. त्यानंतर IBPS SO ॲग्रिकल्चर, जे मुलं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांची तयारी ह्याच फीसमध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी फीस ही 4 महिन्यासाठी 19 आणि एका वर्षासाठी एका टप्प्यात 24, 2 टप्प्यात 25 अशा पद्धतीनं आयदर 4 मंथ किंवा 1 इयर विद्यार्थ्यांना करता येतं. शक्यतो निकाल येण्यासाठी फॅकल्टीने बाकी गोष्टीचा टच आवश्यक असल्यामुळं विद्यार्थ्यांनी 1 इयरच्या फॉर्मॅटमध्ये जावं. पण ज्या विद्यार्थ्यांना येऊन साधारणतः बॅच करून आपापल्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचा अशांसाठी आपण 4 मंथची सुद्धा बॅच जी आहे ते अवेलेबल करून दिलेली आहे. मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी ही विद्यार्थ्यांनी ह्याच फीसमध्ये होणार आहे. मॉक इंटरव्ह्यू इथं जर तुम्ही थांबला, ज्या वेळेला तुमची बॅच झाली, निकाल आला, तुम्ही समजा 13 ठिकाणी जरी असाल तर तो वाला पार्ट ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये कंप्लीट करून घेता येईल. इंटरव्ह्यूचा पार्ट ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसुद्धा असतं, दोन्हीसुद्धा पद्धतीने होतं. पुढची ऑफलाईन बॅच कधी असेल? एप्रिल महिन्यामध्ये. ऑनलाईन बॅच कसं असेल? ड्यू कोर्समध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसुद्धा पार्ट मी वेगळा ठेवलेला आहे. पण तुमची ऑफलाईन बॅच झाल्याच्या नंतर तुम्हाला साधारणतः ऑनलाईनचा ॲक्सेस सगळा दिला जातो, पण ऑफलाईन झाल्याच्या नंतर ऑफलाईनच्या सोबत ॲक्सेस देण्यास माझा थोडासा विरोध आहे, किंवा जे ऑफलाईनचे लेक्चर झाले त्याचंच रेकॉर्डिंग करून देण्यामध्ये माझा विरोध आहे. त्या पाठीमागचं कारण असं ठेवल्याने विद्यार्थी येतात ऑफलाईनला, पण जर का त्यांना माहिती की त्याचं आपल्याला आउटपुट, व्हिडिओ आउटपुट अवेलेबल आहे, विद्यार्थ्यांची ऑफलाईनमधली अटेंडन्स कमी होते. ते होऊ नये, ज्या कारणासाठी ते ऑफलाईनला आलेले आहेत त्या कारणासाठी ते थांबावं, म्हणून ऑफलाईन बॅच झाल्याच्या नंतर आपण त्यांना ऑनलाईनचा ॲक्सेस देत असतो. त्यानंतर ॲग्रिकल्चरची डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहे, जनरल अवेअरची डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहे. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सोबत होतात. आजूबाजूला भरपूर मेस आणि रिडिंगची सुविधा आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9762441100. ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही साधारणतः सगळी माहिती घेऊ शकतात. मी सध्याचे काही निकाल दाखवतोय. यामध्ये हा आहे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचा निकाल, ग्रामीण बँकेचा यावर्षीचा निकाल, हा NISLचा निकाल आहे आणि हा महाराष्ट्रातील बेस्ट निकालापैकी एक आहे. IDBIचा निकाल आहे हा. पुढे हा IBPS POचे 54+ रिझल्ट्स मागच्या वर्षीचे होते. 1 एप्रिलला आता पुढचा निकाल येईल, तर त्यावेळेस मी अपडेटेड रिझल्ट्स तुमच्यापर्यंत ठेवतो. SBI POचे 25+. मला वाटत नाही महाराष्ट्रातील कोणती इन्स्टिट्यूट या एक्झाममध्ये डबल डिजिटमध्ये सुद्धा पोहोचलेली आहे. थोडंसं पुढे बघा. ह्या बॅचला कोण शिकवेल? तर क्वांटचा पार्ट जो आहे मी, आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर शिकवतील. रिझनिंगचा पार्ट अमोल पाटील सर घेतील. इंग्लिशची तुमची पूर्ण बॅच स्टार्ट टू एंड क्षितिज भालेराव सर घेतील. जनरल अवेअरनेसचा पार्ट आतिश शिंदे सर आणि सोबत निखिल डांगे सर घेतील. ॲग्रिकल्चरचा पार्ट जो तो प्रशांत ढोले सर आणि सोबत सतीश जगताप सर या सोबतीला असतील. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये अभिषेक गायके सर, निखिल डांगे सर आणि जयंत मोकाशी सर ही आपली अक्रॉस इंडिया फेमस अशी इंटरव्ह्यूची टीम आहे. थोडंसं पुढे बॅचमध्ये तुमच्या क्वांट म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, सामान्य ज्ञान, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू ह्याच्यासोबत आता सध्याला एक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे अकाउंटन्सीची. तर अकाउंटन्सी हा सुद्धा विषय याच्यामध्ये होतो, पण अकाउंटन्सी हा विषय ज्या वेळेला नवीन जाहिरात आलेली आहे साधारणतः त्यावेळेला कव्हर होऊन जातो. थोडंसं पुढे फॅकल्टी सर, साधारणतः ह्या एक्झामची तुम्ही तयारी करून घेतात, तर ह्या एक्झामची तयारी करत असताना तुमच्या फॅकल्टीचे स्वतःचे रिझल्ट्स आहेत का? तर मी दरवेळेला सांगतो, तुमच्यापैकी काही लोक नवीन असतील, ही फॅकल्टीची आपली टीम आहे आणि एकदम जबाबदारीने सांगतो, ह्या टीममध्ये असलेले ह्या लोकांचे आलेले निकाल स्वतः त्यांनी एक्झाम क्रॅक, मी फायनल क्रॅक म्हणतोय, आणि त्यात ऑफिसरची एक्झाम सांगतो, एकदम क्लरिकलची एक्झाम पास झालेला आहे, SBI क्लर्क असं नाही, सगळे ऑफिसरचे निकाल मी एकीकडे घेतोय की ह्या साधारणतः फॅकल्टीचे सगळ्यांचे स्वतःचे निकाल आणि एकीकडे आणि महाराष्ट्रातील इतर सगळ्या संस्था, मी संभाजीनगरमधील म्हणत नाही, महाराष्ट्रातील सगळ्या संस्था एकीकडे, सगळ्या संस्थांचे फॅकल्टीचे निकाल, तर ह्यामध्ये साधारणतः हे वाले निकाल महाराष्ट्रातील सगळ्या फॅकल्टीच्या सगळ्या निकालांची बेरीज जरी केली त्यापेक्षा जास्त आहे. तर स्वतः त्या लोकांनी आपापले रिझल्ट्स काढलेले आहेत. मी पुढे तुम्हाला सांगतो काय आणि कसं. मी आकाश जातो, माझं SSC CGLला ऑल इंडिया रँक 50 होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्सला AO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. 5 वेळेस IBPS PO आणि 2 वेळेस SBI PO म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर MBA एंट्रन्समध्ये साधारणतः क्वांट या सेक्शनमध्ये माझे कन्सिस्टंटली 99% राहिलेले आहेत आणि त्यातून FMS नावाचं जे दिल्लीचं कॉलेज आहे ते कॉलेजसुद्धा मिळालेलं आहे. माझ्यासोबत जो स्टाफ आहे त्यामध्ये अभिषेक गायके सर, सरांचं 2 वेळेस SBI PO, त्यानंतर 2 वेळेस IBPS PO,
LIC एक वेळेस आणि नॅशनल इन्शुरन्स एक वेळेस AOचे निकाल आहेत त्यांचे. RBIच्या एक्झाममध्ये त्यांचा ऑर्डिनरी रँक 6 होता आणि SSC CGLच्या एक्झाममध्ये त्यांचा स्वतःचा ऑर्डिनरी रँक हा 49 होता. तर त्यामुळं फॅकल्टीचा अनमॅच्ड आहेत. ॲग्रिकल्चरचे विषय करत असाल तर ॲग्रिकल्चरमध्ये भारतातील एकमेव फॅकल्टी आहे जिनं 3 वर्ष कंटिन्युअस ॲग्रिकल्चरची एक्झाम एकामागे क्रॅक केलेली आहे. प्रशांत ढोले सर. त्यांचा स्वतःचा 2019, 20 आणि 21 हे तिन्ही वर्षी, पहिल्या वर्षी पंजाब सिंध बँक, दुसऱ्या वर्षी युनियन बँक आणि तिसऱ्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये साधारणतः त्यांचं सिलेक्शन जे ते झालेलं आहे. आणि कॉर्पोरेटचा सुद्धा त्यांचा अजित सीडचा एक्सपिरियन्स आहे. ते ॲग्रिकल्चरचा पार्ट पाहतील. अमोल पाटील सरांचे जे आहेत ते IBPS क्लरिकलमध्ये निकाल आहेत. अमोल पाटील सर रिझनिंगचा पार्ट घेतात. सोबत क्षितिज सरांचे जे आहेत हे आपल्याकडे पैकीच्या पैकी मार्क घेणारे सर म्हणून फेमस आहेत इंग्लिशमध्ये. ते साधारणतः ज्या ज्या एक्झाम स्वतः देतात त्यांची इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी आहेत. इनफॅक्ट त्यांनी मॉक टेस्ट जरी दिली रँडम टेस्ट त्यात सुद्धा त्यांचे मार्क पैकीच्या पैकी येतात. तर त्यामध्ये त्यांनी IBPS इंग्लिश 30 आउट ऑफ 30, RBI असिस्टंट 30 आउट ऑफ 30, सेबी ग्रेड 25 पैकी 25, SSC CGL 50 पैकी 50. ही यादी मोठी आहे आणि ती वाढतच चाललेली आहे. तर पुढे साधारणतः ही सगळी माहिती मला तुम्हाला ह्या निमित्तानं द्यायची होती. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स साधारण तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी नवीन विद्यार्थी साधारणतः एक्झामची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत ह्या बॅचचा मेसेज जो तो पोहोचवायचा आहे. तर चला आपण पुन्हा भेटूयात 11 मार्चला दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेपर्यंत. तेव्हापर्यंत धन्यवाद.